साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. व्यापाऱ्याला लुटण्याचा कट उधळला. पिस्तूल व चाकूसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. 5 आरोपी गजाआड. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे केले कौतुक. मुख्यमंत्री यांचे उद्योजकांना सुरक्षा व सुरक्षितता धोरणांतर्गत बुलढाणा पोलिसांनी कौतुकास्पद कारवाई करत व्यापाऱ्याला लुटण्याचा कट उधळला असून 5 आरोपींना गजाआड करून त्यांच्या ताब्यातून पिस्टल, चाकू, मोबाईल व दुचाक्यांसह 2,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास 2 मार्चला माहिती मिळाली की बिरसिंगपूर येथील तेलाचे व्यापारी नारायण सिनकर हे दिवसभराचे काम आटोपून रात्रीच्या सुमारास माल विक्रीची रक्कम घेऊन दररोज बुलढाणा स्थित घरी येतात. तथापि काही सर्राईत गुन्हेगारांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना रस्त्यात असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अजिंठा रोडवरील कृषी विज्ञान केंद्राजवळ गुन्हा करण्याच्या तयारीत असताना भोकरदन येथील 30 वर्षीय स्वप्नील विष्णू गवळी, वालसावंगी येथील 23 वर्षीय आकाश रमेश गवळी, सुंदरवाडी तालुका भोकरदन येथील 25 वर्षीय पवन जगन सपकाळ, मुकुंदवाडी संभाजीनगर येथील 25 वर्षीय सुनील राऊत व जनुना तालुका बुलढाणा येथील 24 वर्षीय लखन शालिग्राम सूर्यवंशी यांना पकडून त्यांच्याजवळून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, धारदार लोखंडी पात्याचे 2 चाकू, 2 मोबाईल फोन व 2 मोटरसायकल, 2,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर आर्म ॲक्टसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी आज 3 मार्चला जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ही कौतुकास्पद व धाडसी कारवाई यशस्वीरित्या पार पाडणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व कौतुक केले. एक नारायण सिंकर म्हणून आमच्याकडे एक उद्योजक आहेत. त्यांची बालाजी इंडस्ट्रीज म्हणून बिरसिंगपूरला त्यांचं एक तेलाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ते त्या तेलाचा व्यापार करतात ते, आणि त्यातून ते रोज संध्याकाळी घरी कॅश घेऊन जातात बुलढाण्यामध्ये, अशी माहिती काही गुन्हेगारांना मिळाली. ते गुन्हेगार त्यांचं जिथले सिंकर साहेब त्यांचं मूळ गाव आहे वालसावंगी, जिल्हा जालना, तिथले काही गुन्हेगार आणि छत्रपती संभाजीनगर इथले काही गुन्हेगार, छत्रपती संभाजीनगरचे गुन्हेगार आणि वालसावंगीचे गुन्हेगार यांनी मिळून एक प्लॅन त्यांनी आखला आणि त्यांना ते लुटण्याच्या तयारीत होते. तर तो प्लॅन त्यांचा आमच्या पोलीस निरीक्षक श्री लांडे यांना तो समजला आणि त्यांनी ताबडतोब ट्रॅप लावून त्या लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कंट्रीब्युटेड पिस्टल, 2 कारतूस, 2 मोटरसायकल, असं टोटल 2 चाकू, असे 2,31,000 रुपयाचा माल त्यांच्याकडनं त्यांनी जप्त केला आहे. 5 आरोपी अटक केले आहेत. आणि एक मोठी घटना बुलढाण्यामधली ही आम्हाला एक मोठ्या घटनेला जी घडली असती, मोठा गुन्हा घडला असता, तो गुन्ह्याला त्यांनी प्रतिबंध केला आहे. त्यामुळे मी पोलीस निरीक्षक श्री लांडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो, अभिनंदन करतो. एक मोठी घटना त्यांनी होण्यापासून वाचवली आहे. आणि त्यांनी हा जो त्यांनी जी कृती केली आहे, त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे, ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांचा जो कृती आराखडा आम्हाला दिल्याचा मुख्यमंत्री महोदयांनी, त्यातलाच एक भाग आहे हा, की उद्योजकांना संरक्षण पुरवणे. आम्ही संरक्षण तर पुरवत आहोतच, पण त्याचबरोबर आगाऊ माहिती काढली आम्ही, आणि आगाऊ माहिती काढून एका उद्योजकांना आम्ही लुटण्याच्यापासून त्यांना आम्ही वाचवलं आहे.